अनेकदा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा प्रत्येक निवड चुकीची वाटते. काय करावं, कुठला मार्ग निवडावा हेच कळत नाही. हे आव्हान काही आजचं नाहीये, ते अगदी पूर्वीपासून आहे. तर मग योग्य मार्ग निवडायचा तरी कसा? चला तर मग भारताच्या महान महाकाव्यांमध्ये या गहन प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. हाच तो खरा प्रश्न आहे. योग्य निवड कोणती जेव्हा प्रत्येक निवडच चुकीची वाटते? याच प्रश्नामुळे या कथा इतक्या महत्त्वाच्या ठरतात. म्हणजे बघा, एकाच वेळी अनेक कर्तव्य समोर उभी ठाकतात आणि ती एकमेकांच्या विरोधात असतात. तेव्हा काय करायचं? हाच तो संघर्ष आहे जो या महाकाव्यांमधील नायकांना खरं तर महान बनवतो. तर याच प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण जाणार आहोत प्राचीन भारताच्या दोन महाकथांमध्ये, रामायण आणि महाभारत. आता या केवळ गोष्टी नाहीत बरं का. या कथा म्हणजे जणू काही मानवी आयुष्यातल्या सगळ्यात कठीण नैतिक पेचप्रसंगांचा एक सखोल अभ्यासच आहे. आता या कथा समजून घेण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. याच संकल्पनेभोवती ह्या सगळ्या कथा फिरतात, आणि ती म्हणजे धर्म. तर धर्म म्हणजे काय? सगळ्यात आधी हे लक्षात घेऊया की धर्म म्हणजे फक्त रिलिजन किंवा पंथ नाही. ही खूप खूप मोठी संकल्पना आहे. असं समजा की हा एक वैश्विक नियम आहे. यात आपलं कर्तव्य काय, नैतिकदृष्ट्या योग्य काय आणि खरं तर जगण्याचा योग्य मार्ग कोणता, या सगळ्या गोष्टी येतात. सगळं काही यातच सामावलेलं आहे. आणि गंमत म्हणजे धर्म हा काही एक सरळसोट नियम नाही, त्याचे अनेक स्तर आहेत. जसं की स्वधर्म म्हणजे आपलं वैयक्तिक कर्तव्य, मग येतो कुलधर्म म्हणजे कुटुंबाप्रती असलेलं कर्तव्य, त्यानंतर राजधर्म म्हणजे राजा किंवा शासकाचं कर्तव्य, आणि या सगळ्यांच्या वर आहे सनातन धर्म म्हणजे वैश्विक नीतिमत्ता. आता खरी अडचण आणि सगळा संघर्ष तेव्हा सुरू होतो जेव्हा हे वेगवेगळे धर्म एकमेकांसमोर उभे ठाकतात. चला तर मग या संघर्षाचं पहिलं आणि सगळ्यात मोठं उदाहरण पाहूया महाभारतातून. ही गोष्ट आहे भीष्मांची आणि त्यांच्या एका भयानक प्रतिज्ञेची, ज्याने त्यांच्या वैयक्तिक धर्माची एक कठोर परीक्षा घेतली. ऐकलं? काय प्रचंड निष्ठा आहे ही. भीष्मांची ही प्रतिज्ञा आपल्याला दाखवून देते की त्यांच्यासाठी त्यांचा स्वधर्म, त्यांची शपथ किती महत्त्वाची होती. खरं तर त्यांच्यासाठी तीच सर्वोच्च होती, बाकी सगळं त्यानंतर. आणि इथेच धर्माचं खरं स्वरूप समोर येतं. बघा, भीष्मांनी आपल्या वैयक्तिक धर्माचं म्हणजे आपल्या प्रतिज्ञेचं पालन केलं, त्यामुळे त्यावेळचं एक मोठं संकट टळलं, हे खरंय. पण त्याच एका निर्णयामुळे पुढे जाऊन संपूर्ण वंशाचा पायाच खिळखिळा झाला, आणि याच निर्णयाने त्या महाभयंकर युद्धाची बीजं पेरली. म्हणजे बघा, एका धर्माचं पालन हे दुसऱ्या कितीतरी धर्मांसाठी किती विनाशकारी ठरू शकतं. भीष्मांनी स्वतःहून प्रतिज्ञा घेतली होती. पण आता आपण रामायणाकडे वळूया आणि प्रभू रामांची गोष्ट पाहूया. इथे परिस्थिती अगदी वेगळी होती. त्यांची धर्माची परीक्षा ही त्यांची वैयक्तिक निवड नव्हती, तर त्यांच्यावर लादलेलं एक कर्तव्य होतं. या शब्दांमध्ये किती संयम आणि कर्तव्यनिष्ठा आहे बघा. इथे राम सहजपणे आपल्या कर्तव्याचा स्वीकार करत आहेत, पण या स्वीकारामागे एक प्रचंड मोठा संघर्ष दडलेला आहे. वैयक्तिक इच्छा विरुद्ध एका मुलाचा आणि भावी राजाचा धर्म. आणि या निर्णयाची किंमत खूप मोठी होती. विचार करा, फक्त वडिलांनी दिलेलं वचन पाळण्यासाठी रामाने 14 वर्षांचा वनवास स्वीकारला. आपलं राज्य गमावलं, पत्नीला गमवावं लागलं आणि कितीतरी दुःख सोसलं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी कधीकधी खूप मोठी किंमत मोजावी लागते. इथे कुलधर्म आणि राजधर्माचं पालन करण्यासाठी वैयक्तिक सुखाचा, स्वधर्माचा त्याग करावा लागला. आत्तापर्यंत आपण पाहिलं की धर्माचं पालन करणं किती कठीण आहे. पण काय होतं जेव्हा धर्मच संपतो, जेव्हा तो मोडला जातो? हे पाहण्यासाठी आपण परत महाभारताकडे वळूया. कारण धर्माचं पालन न करण्याचा शेवटचा परिणाम एकच असतो, समाजाचा संपूर्ण विनाश. या दोन महाकाव्यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. एकीकडे आहे रामायण, जिथे धर्म आणि अधर्म, चांगलं आणि वाईट यांच्यात एक स्पष्ट रेषा आहे. पण दुसरीकडे आहे महाभारत, जे आपल्याला एक अशा जगात घेऊन जातं जिथे सगळंच धूसर आहे, सगळं ग्रे आहे. इथे कोणीही पूर्णपणे चांगलं नाही आणि कोणीही पूर्णपणे वाईट नाही. नायक चुका करतात आणि खलनायकांमध्ये सुद्धा चांगले गुण दिसतात. आणि ह्याच गुंतागुंतीच्या जगात धर्माची संकल्पना हळूहळू कोसळू लागते. आणि हा धर्म कोसळल्यावर काय होतं? हे बघा, कुरुक्षेत्राचं रणांगण. हे चित्र फक्त युद्धाचं नाहीये. हा गोंधळ, ही भीषणता हे त्या समाजाचं प्रतिबिंब आहे जिथे धर्म संपलेला आहे, जिथे फक्त आणि फक्त नाश उरला आहे. जरा विचार करा, ही शपथ कोणी घेतली आहे? भीमाने, जो एक नायक आहे.
हे ऐकूनच अंगावर काटा येतो. यातून हेच दिसतं की जेव्हा धर्मच राहत नाही तेव्हा नायक आणि खलनायकातला फरकही संपतो. सुडाची आग इतकी पेटते की ती धर्माच्या सगळ्या मर्यादा अक्षरशः जाळून टाकते. तर मग या सगळ्या संघर्षांनंतर या कथांमधून काय शिकायचं? या सगळ्याचा उद्देश काय होता? हा प्रश्न उरतोच. आणि इथेच या महाकाव्यांचं खरंच सामर्थ्य दडलेलं आहे. बघा, ह्या कथा आपल्याला काही तयार उत्तरं देत नाहीत. त्यांची ताकद उत्तरं देण्यात नाही, तर आपल्याला त्या अशक्य निवडींना सामोरं जायला भाग पाडण्यात आहे. ते आपल्याला प्रश्न विचारतात, आपल्याला विचार करायला लावतात. आणि शेवटी हाच तो प्रश्न आहे जो या कथा आपल्या समोर ठेवतात. स्वतःप्रती असलेलं कर्तव्य, कुटुंबाप्रती असलेलं कर्तव्य आणि समाजाप्रती असलेलं कर्तव्य, या सगळ्यांमध्ये योग्य मार्ग कसा शोधायचा? धर्माची ही प्राचीन संकल्पना आजही आपल्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे. आणि जरी ही महाकाव्य आपल्याला याचं थेट उत्तर देत नसली, तरी ती आपल्याला यावर आयुष्यभर विचार करायला नक्कीच भाग पाडतात.